नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहा. आयताची लांबी 20 सेमी आहे व रुंदी 8 सेमी आहे, तर आयताचे क्षेत्रफळ किती असा एक प्रश्न विचारला जाईल किंवा आयताची परिमिती किती हा प्रश्न विचारला जाईल. हे सूत्र जे आहे ना हे मनातच लक्षात ठेवायचं. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. तर 20 गुणिले 8 160 चौसेमी. आता आयताची परिमिती काढू आपण. तर आयताची परिमिती सूत्र काय आहे? 2 कंसात लांबी अधिक रुंदी. लांबी आहे 20, रुंदी आहे 8. 20 आणि 8 28. 28 गुणिले 2 56 सेमी ही आली परिमिती. आयताची परिमिती 56 सेमी आहे, रुंदी 8 सेमी आहे, तर आयताचे क्षेत्रफळ किती? तर आयताचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे? लांबी गुणिले रुंदी. तर आपल्याकडे या ठिकाणी रुंदी आहे माहीत, किती आहे? 8 सेमी. लांबी माहीत नाही, लांबी कशी काढायची पहा. या परिमितीची निमपट करायची. परिमितीची निमपट किती येईल? 28. या 28 मधून ही रुंदी 8 वजा करायची. 28 मधून 8 गेले, 20 काय येणार लांबी? 20 गुणिले 8 160 चौसेमी हे आयताचे क्षेत्रफळ असेल. चौरसाची परिमिती 140 सेमी आहे, तर चौरसाचे क्षेत्रफळ किती? चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र आहे बाजूचा वर्ग. पण परिमिती दिलेली आपल्याला बाजू माहित नाही, तर बाजू कशी काढायची? जी 140 जी संख्या आहे त्याला 4 ने भागायची. 140 भागिले 4 म्हणजे 4 1 4 4 3 12, खाली उरले 2 4 25. आता 35 चा वर्ग करायचा. 5 चा वर्ग 25, 3 च्या पुढची संख्या 4, 1225 चौसेमी.